मी आधीच सांगते, स्वामी भक्तांना जर राग येत असेल तर खरंच सॉरी. पण ना, म्हणजे आता तू हल्ली बघत असशील, हे घर स्वामींचे आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो. बरोबर. हे पूर्वी नाही मी कधी बघितलं रे. आत्ता बघते. चल तिथपर्यंतही मान्य आहे. तू बिलीव्ह नाही करणार, मी एक गाडी बघितली. बाईक. ही गाडी स्वामींची आहे. मी फक्त ती चालवतो. काय प्रकार आहे? म्हणजे भक्ती आहे ही अशी दाखवायची. एक ट्रेंड झालाय. हां, म्हणजे तुम्ही देवांना पण ट्रेंडप्रमाणे म्हणजे वापरताय असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे की स्वामींचा व्हिडिओ टाकला की आपण व्हायरल होणार. नाही यार, असं नका करू. भक्ती इथून करा. म्हणजे माझ्याकडे असे काही फ्रेंड्स आहेत ना, म्हणजे असं उठता बसता स्वामी देवाचं नाव घेणं वाईट नाहीये, चांगलंच आहे. पण असं नाही का प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे ते स्वामी माझा मोबाईल खराब झालाय, असं दुरुस्त करा. अरे असं नाही होत. उठता बसता स्वामी करा, पण ते त्याला काहीतरी ताळतंत्र ठेवा. म्हणजे मी तर असं म्हणेन की आता हल्ली मोबाईलचे कव्हर आले, त्याच्या मागे स्वामी. मी सुरुवातीलाच माफी मागितली, मला कोणाच्या बिझनेसवरती काही आणायचं नाहीये. पण देव आहेत ना ते. तुम्ही आपण आता आपलाच मोबाईल घे, आपण कुठेही ठेवतो, खिशात ठेवता, तुम्ही कुठेही ठेवता, तर ते स्वामींचा फोटो आहे त्याच्यावरती आणि आपण त्यांना देव म्हणतो. मला नाही पटत. असं टेबलवर घसरवतो कधी फोन किंवा काय. बरेच जण वॉशरूममध्ये घेऊन जातात फोन. मग हे कितपत योग्य आहे की त्याच्यावरती स्वामी आहेत आणि आपण कसंही वापरतो. मुलींना पिरियड्स येतात तर तुम्ही वॉलपेपरवर स्वामी, कवर स्वामी. मला ह्या गोष्टी म्हणजे मला नाही वाटत की ह्यातून तुमची भक्ती दिसते. तर ते किचन्स वगैरे पण स्वामींच्या नावाचे म्हणा किंवा ते आकाराचे म्हणा, मला नाही पटत. म्हणजे भक्ती आहे ते इथून करा, पाया पडा. घरात स्वामी असतील तिथे पाया पडा. पण मी हे पण बघितलं की अरे गुरुवार आहे आणि प्रचंड गर्दीत पण एवढी बाळं घेऊन उभे राहतात. तेव्हा असं म्हणत नाही की तुम्ही स्वतःचे हाल करून माझ्या पाया पडा. नाही, भक्ती आहे, तुम्ही घरातल्या पण स्वामींना पाया पडून सांगितलं ना तरी स्वामी आशीर्वाद देणार आहे.